नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। सर्वच पक्षांनी मन मोठे करून सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे, फडणवीसांचे आवाहन। आबांच्या पोटनिवडणुकीची केली आठवण। मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली, सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणारच, सपकाळ यांनी केली स्पष्ट भूमिका। दमानियांना सीडीआर कोण पुरवतंय? अशोक खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? सुषमा अंधारेंचा सवाल। आणि 46,000 टन LPG घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजाने होर्मुझ पार केले, इराण म्हणाला भारतासोबत जुने संबंध मैत्री आणखी मजबूत करणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। रविवार दिनांक 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 दरम्यान बीड तालुक्यातील श्री क्षेत्र संस्थान रामगडच्या वतीने मौजे शिदोड येथे 47व्या भव्य नारळी अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थिती लावून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र रामगड संस्थानाचे महंत हबप स्वामी योगीराज महाराज यांनी आज बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले। या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकार श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर, ज्ञानेश्वर महाराज तांबे, संजय महाराज पाचपोर, जयवंत महाराज बोदले, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासारख्या दिग्गजांची कीर्तन सेवा आणि प्रवचनाचा भाविकांना लाभ होणार आहे। तसेच हबप रामायणाचार्य अंकुर महाराज साखरे यांच्या रसाळ वाणीतून संगीत रामकथा सादर होणार आहे। या प्रसंगी हबप योगीराज महाराज यांच्यासह शिदोड येथील आयोजक समितीचे पदाधिकारी व सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हा श्री क्षेत्र संस्थान रामगड या रामगडच्या परंपरेमध्ये विशेष आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी किसन बाबा, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी लक्ष्मण बाबा यांनी हा फिरता नारळी सप्ताह प्रारंभ केलेला आहे। तर तो यावर्षी त्या नामसप्ताहाचं 47वं वर्ष आहे। तर हा 47वा सप्ताह गडाच्या पायथ्याशी असलेलं शिदोड ग्रामस्थ यांनी हा सप्ताह स्वीकारून आता या नामसप्ताहाचं 47वा सप्ताह शिदोड ग्रामस्थांनी स्वीकारून मोठ्या थाटामध्ये आणि उत्सवामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये शिदोड ग्रामस्थांनी तो आता यशस्वीरित्या पार करायचं ठरवलं आहे आणि त्या निमित्ताने त्याची जय्यत तयारी आहे। आता उद्या 5 तारखेला नामसप्ताह सर्व पंचक्रोशीतील भाविभक्त उपस्थित राहून सर्व संस्थांचे भाविभक्त उपस्थित राहून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पवृष्टी होऊन नामसप्ताहाची सुरुवात होणार आहे। नामसप्ताहाची तयारी जवळपास 6 महिन्यापासून आमचे हे गावकरी मंडळी त्या नामसप्ताहाच्या तयारीत आहेत आणि आता विशेष स्वरूपामध्ये त्या नामसप्ताहामध्ये संगीत रामकथा, मोठमोठाले महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार मंडळी आपल्या नामसप्ताहामध्ये उपस्थित राहून आपल्या सर्व पंचकोशीतील रामभक्तांना ते संबोधित करणार आहे। या नामसप्ताहाच्या माध्यमातून आपण तरुण भाविक भक्तांना व्यसनाचे जे आहारी चाललेले आजचे तरुण भाविक आहेत त्यांना आम्ही व्यसनमुक्त होण्यासाठी आवाहन करणार, प्लास्टिकमुक्त या भाविकांना आमंत्रण करणार, स्वच्छतेचं आवाहन करणार आणि नामसप्ताहामधून जे आमचं संत वाङ्मय आहे हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा एक त्याच्यामधला एक उद्देश असतो। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 2 वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गावच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आत्तापर्यंत सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली। यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान आज दिनांक 4 एप्रिल रोजी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर, विक्रांत वाणी, विनायक वाणी, शिवाजी वाणी तसेच पाणी पुरवठा कर्मचारी सुखदेव वाणी यांची उपस्थिती होती। अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 27 महिन्यात तब्बल 128 अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले आहेत, तर
नवीन वर्षाच्या 3 महिन्यात 39 ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारण्यात आले असून 109 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, तर 500 पेक्षाही जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणे आवश्यक असतानाही राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे. तरी अनधिकृत पुतळ्यांचे संरक्षण कोण करणार? विटंबना होऊनही जाती दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण असणार? त्यामुळे अनधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी डॉक्टर ढवळे यांनी केली आहे. आज शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर गेवराई तालुक्यातील मादळमोही परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून या भीषण अपघातामध्ये कारमधील 2 जणांसह इतर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली. सध्या कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे काम चालू असून आज मादळमोही परिसरात एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना जोरदार धडक दिली. यावेळी त्या ठिकाणी असणारे 3 जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. तर या अपघातात कारमधील 2 जण आणि इतर 3 जण असे एकूण 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. डिजिटल अरेस्ट या सायबर गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींची जामीन अर्ज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी 6वे मुख्य न्याय दंडाधिकारी बीड यांच्या न्यायालयासमोर मांडण्यात आला. दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायबर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2026 या प्रकरणात परळी येथील सूर्यकांत निवृत्तीराव मुंडे यांची तब्बल 23,42,888 रुपयांची फसवणूक अज्ञात आरोपींनी केली होती. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींना दिनांक 28/3/2026 रोजी जळगाव येथून सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पुढे 6वे मुख्य दंडाधिकारी बीड येथे या गुन्ह्यातील संशयित 3 आरोपींचा जामीन अर्ज दाखल करून दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेऊन डिजिटल अरेस्ट सायबर गुन्ह्यातील 3ही आरोपींचा जामीन मंजूर केला. या प्रकरणी सायबर विधिज्ञ ॲडव्होकेट किशोर खेडकर यांनी प्रभावी कायदेशीर बाजू अत्यंत भक्कमपणे मांडून सखोल अभ्यासासह ठोस पुरावे आणि कायद्याच्या तरतुदीचा योग्य वापर करत संशयित 3ही आरोपींना दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी जामीन मिळवून दिला. या कामासाठी ॲडव्होकेट किशोर खेडकर यांना ॲडव्होकेट AN बारगजे, ॲडव्होकेट SA चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन व ॲडव्होकेट BN झिने, ॲडव्होकेट अबूज, ॲडव्होकेट विलास ढाकणे, ॲडव्होकेट सुनील आंधळे व ॲडव्होकेट बालाजी विघ्ने यांनी सहकार्य केले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.